आता सविस्तर बातम्या। महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आज शुक्रवारी चंद्रपूर शहरात तिरंगा जन आक्रोश बाईक रॅली काढण्यात आली असून दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे। आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला। त्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आज चंद्रपूर शहरात ही तिरंगा जन आक्रोश बाईक रॅली काढण्यात आली होती। या जन आक्रोश बाईक रॅलीचा दीक्षाभूमीवर समारोप झाला। जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे, गेल्या महिन्याभरापेक्षा अधिक कालावधीपासून दिल्ली येथे जंतर मंतर येथे विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी आंदोलन करून राहिले आहे आणि ते आंदोलन अतिशय संविधानिक पद्धतीने दिल्ली जंतर मंतर येथे चालू आहे। पण या केंद्र सरकारने पोलीस प्रशासनाला अशा पद्धतीचे आदेश देऊन त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्जसुद्धा केला। लाठीचार्ज करतच त्यांच्यावर हल्लासुद्धा झालेला आहे। याचा निषेध करण्याकरिता त्याच पद्धतीने जे 22 विद्यार्थी ज्यांनी नीटच्या पेपरफुटीमुळे आत्महत्या केली त्यांच्या स्मरणार्थ आणि अगदी त्याचप्रमाणे ज्या पद्धतीचा अत्याचार अपमान हे केंद्र सरकार या विद्यार्थ्यांवर करून राहिली आहे त्याच्या निषेधार्थ आज चंद्रपूर येथे आम्ही एका मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश मोर्चा काढलेला आहे। हा मोर्चा विद्यार्थीचे पालक आणि संघटना मिळून काढलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला इशारा देतो की जर लवकरात लवकर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला नाही तर याहून अधिक उग्र आणि याहून अधिक तीव्र आंदोलन आम्ही करू आणि आम्ही तुमच्या माध्यमातून या केंद्र सरकारला अपील करतोय की लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्याचा निर्लज्ज शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे। दिल्ली येथे जंतर मंतरमध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं ते आंदोलन अतिशय शांतपूर्वक सुरू होतं। अशा आंदोलनाला चिरडण्याचं काम या केंद्र सरकारने केलं। या सरकारचा धिक्कार करण्यासाठी या सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही चंद्रपूरकर रस्त्यावरती उतरलेलो आहे। खऱ्या अर्थाने हे सरकार एक हुकुमशाही सरकार आहे, हिटलर सरकार आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या मागण्या आहेत ज्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे। जे विद्यार्थी आंदोलनाला मागण्या घेऊन बसलेले त्यांच्या पूर्ण मागण्या मान्य करण्यात याव्या आणि या आंदोलनामध्ये 150 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झालेले आहे। यांच्या उपचाराची पूर्णपणे सर्वस्वी जबाबदारी या केंद्र सरकारने घ्यावी आणि जे गुन्हे या आंदोलनकर्त्यावरती दाखल केलेले आहे हे गुन्हे मागे